आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तूर पिकावरती अळ्यांच्या प्रादुर्भावामध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत असून ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतातूर झालेले आहे। पीक परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये आहे। वीज पुरवठ्याच्या वेळापत्रकाने वाढवली शेतकऱ्यांची चिंता। मासा, उदेगाव, डोंगरगाव, येवता व कुंभारी परिसरामध्ये भारनियमन वाढणार। तुमच्या फोनमध्ये जर सिम कार्ड नसेल तर तुम्हाला आता ॲप्लिकेशन वापरता येणार नाही। प्रत्येक 6 तासांनी व्हॉट्सअप ॲप वेब थेट लॉग आउट होणार। ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक। समायोजन स्थगित करण्यात आलेले असून आता 2025-26च्या संच मान्यतेनंतरच प्रक्रिया होणार। कर्जदारांना खुशखबर, हप्ता कमी होणार। या आठवड्यामध्ये आरबीआय रेपो दरामध्ये 0.25% कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 5 डिसेंबर रोजी हा निर्णय घेण्यात येणार। महागाई कमी आणि अर्थव्यवस्थेला गती मिळाल्यामुळे आरबीआय देणार गुड न्यूज, कर्जदारांना होणार मोठा फायदा। वाडेगाव परिसरामध्ये रोही रानडुकरांचा हैदोस असून पीक जमीनदोस्त झालेले आहे। वन विभागाकडून आर्थिक मदतीची आता अपेक्षा केली जाते। वाढत्या थंडीचा कपाशीला फटका बसलेला असून वेचणीला सुद्धा ब्रेक लागलेला आहे। मजुरांची कमतरता भासत असल्याने परराज्यातील मजुरांनी शेतकऱ्यांना बोलावलेले आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 42,000 शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बाकी असून 2.52 लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला आहे। बोर्डाच्या कार्यालयामध्ये सही शिक्के हेलपाटे आता थांबणार। 10वी-12वीचे प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळणार। बोर्डाच्या कार्यालयामध्ये हेलपाटे थांबल्यामुळे मोठी बचत होणार। सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी क्रांतिकारी उभारणार आंदोलन। रविकांत तुपकरांनी केली सरकारवरती टीका, तसेच आश्वासने पूर्ण केले नाहीत असे सुद्धा ते यावेळी म्हणाले। आपल्या शेतामध्ये काय पेरायचं आणि ते कधी विकायचं आता शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ॲप्लिकेशन। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये महाविस्तार ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यावे। सिंचनाची सोय झालेली असून रब्बीच्या पेऱ्यामध्ये वाढ झालेली आहे। उंबरडा बाजार परिसरातील चित्र गहू हरभरा बहरलेला आहे। पीएम किसान सन्मान योजनेतून 1000च्या वरती शेतकरी झाले बाद। 20व्या हप्त्यानंतर पैसे जमा होणे बंद झाले। ई-केवायसी तसेच आधार लिंकिंग करून घेणे आता आवश्यक असणार आहे। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोड कांदा कवडीमोल भावामध्ये विकला जातोय। शेतकरी आता चिंतेमध्ये सापडलेले असून कष्टाचा पैसा वाहतूक खर्चामध्येच वाया जातोय। महापुराने इंडोनेशिया, श्रीलंका, बिहार, सुमात्रा येथे अन्न पाण्यासाठी लुटालूट सुरू असून भारताचे 300पेक्षा अधिक प्रवासी श्रीलंकेमध्ये अडकलेले आहे। राज्यामध्ये कापूस खरेदीला गती आलेली असून सीसीआयकडे आवक वाढलेली आहे। 1.40 लाख क्विंटलची खरेदी करण्यात आली। यंदा 2 कोटी क्विंटलवरती कापूस खरेदीचा अंदाज व्यक्त केला जातोय। मालेगावी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अपुरे मनुष्यबळ असून औषधांची टंचाई भासत आहे। कसे होणार पशूंवरती उपचार, सेवा सुविधा मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह पशुपालकांना बसतोय आर्थिक फटका। तालुक्यामध्ये आतापर्यंत 17 पशुवैद्यकीय दवाखाने असून 1.5 लाखांवरती पशुधन आहे। पेठ तालुक्यामध्ये रेशीम उद्योगाला मिळते चालना। 120 शेतकऱ्यांनी केली तुती लागवड, शेतकऱ्यांना होते मोठी मदत। सिडबीच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजकांनी विकास साधावा। कल्पकांत बेहरा यांचा आयमा इंडेक्समध्ये संवाद। कृषी कर्जांचा लाभ घेण्याचे सुद्धा आवाहन केले। पैठणच्या नवगावामधील 70 एकरातील ऊस जळून खाक झाला। शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा कोळसा झालेला असून शॉर्ट सर्किटने ही आग लागली आहे। हमीभाव केंद्र येहडगावला नोंदणी नरसी फाट्यावरती ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सुद्धा अडथळे निर्माण होत असून शेतकऱ्यांची ससेहलपोट वाढलेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये 2.5 लाख बांधकाम कामगारांचे कल्याण होणार असून 2 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार। कामगारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले। सोने चांदीच्या दरामध्ये पुन्हा तेजी आलेली असून शेवगा 800 वरती गेलेला आहे। तसेच सध्याचे बाजारभाव काय आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता। मनरेगामध्ये मनासारखं झालं। वैयक्तिक कामाची मर्यादा 2 वरून आता 7 लाखावरती आलेली आहे। लाखो शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा। मनरेगा अंतर्गत वैयक्तिक कामाच्या आर्थिक मर्यादेमध्ये केंद्र सरकारचा मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता मोसंबीच्या आगारामध्ये चिंतेची सावली। गाढे सावरगावच्या शेतकऱ्यावरती 2 एकरातील 545 झाडांची बाग तोडण्याची वेळ आलेली आहे। रोगराई व बाजारभावामुळे मोसंबी बागा होणार नामशेष।
यंदा हरभऱ्याचे उत्पादन वाढणार असून रब्बीमध्ये 2 लाख हेक्टरवरती पेरा. पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी येणार जोरामध्ये. नोव्हेंबरमध्ये झाल्या 81% पेरण्या पूर्ण. पोस्टाचे ॲप्लिकेशन हप्ता भरा, पार्सल ट्रॅकिंग आणि मनी ऑर्डरही पाठवा. मुख्य सेवांव्यतिरिक्त ॲप्लिकेशन पोस्टाशी संबंधित अन्य उपयुक्त सुविधाही आहेत उपलब्ध. बारदाण्याअभावी बिलोलीमध्ये सोयाबीन खरेदी झाली ठप्प. शेतकरी हवालदिल झालेले असून कवडीमोल दरामध्ये व्यापाऱ्यांना विक्रीची वेळ आलेली आहे. कंपीसारख्या आजारावरती नियंत्रण आहे कुणाचे? बारूळ पेटवड गावांना अधिकारी मिळणार तरी कधी? शेतकऱ्यांकडून संतप्त सवाल. कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे आज चक्काजाम आंदोलन. मेळघाटातील शेतकऱ्यांचा दिला इशारा. काटकुंभ, चुरणी, जरिदा परिसरामध्ये वन्यप्राण्यांची दहशत. रोहित्र कृषी पंपाची हानी कॅपॅसिटरने टळणार. रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढलेले असून सध्या स्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी ऑटो स्विचचा वापर टाळा. नादुरुस्तीचे प्रमाण कमी करा. महावितरणाचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. अनुदानाअभावी रखडली गावामधील विकास कामे. 15व्या वित्त आयोग अंदाजपत्रक मात्र तयार. अनुदानाची मागणी केली जाते. तुरीच्या पिकाने शिवार झाले सोनसडी. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधानाचे हास्य. शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त केली जाते. मानेगाव बाजार परिसरामध्ये मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल वाढलेला असून शेती कामातील वेळ आणि खर्चामध्ये होते मोठी बचत. धान पिकाला स्थिर भाव मिळत असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढलेली आहे. उत्पादन खर्च भरमसाठ होतोय. मजुरी, बियाणे, कीटकनाशके महाग झालेले असून धानाला मात्र अत्यल्प दर मिळत आहे. वनक्षेत्र परिसरातील गावामध्ये पाळीव जनावरांच्या संख्येमध्ये घट झालेली असून 27 गावांचा बफर झोनमध्ये समावेश. चराई क्षेत्र कमी झाले. 2 एकरामधील कपाशीचे पीक वन्यप्राण्यांनी केले उद्ध्वस्त. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट असून वराहांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. 6 एकरामधील केळीवरती फिरवला ट्रॅक्टर. दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी घेतला निर्णय. 15 ते 16 रुपये किलोचा दर मिळाला. आज 3 रुपये किलो दर आहे. शासकीय सोयाबीन खरेदीमध्ये शेतकरी वैतागलेले असून योग्य गिरेट मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय. 4थी 7वी शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके नाहीत. विद्यार्थी शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय. तयारीवरती विपरीत परिणाम होत असून अभ्यासक्रमाबद्दलची फक्त नियमावली, मटेरियलची प्रतीक्षा. डाक सेवा 2.0 ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेले असून आता घरबसल्या भरा विम्याचा हप्ता. भारतीय टपाल खात्याने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. ग्राहकांना कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाण्याची आता गरज भासणार नाही. तुमच्या शेतामध्ये तुम्हाला काय पेरायचं आणि काय विकायचं आहे शेतकऱ्यांना सांगेल महाविस्तार ॲप्लिकेशन माहिती. सुविधासुद्धा मिळणार. शेतकरी बांधवांना या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहिती तात्काळ मिळणार. किमान तापमानामध्ये घसरण झालेली असून पारा 10.2 अंशांवरती गेलेला आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये गारवा वाढलेला असून कडाक्याच्या थंडीमुळे पेटल्या शेकोट्या. तांदळाची काळ्या बाजारामध्ये विक्री केली जात असून गावोगावी व्यापारी फिरतायत. पुरवठा विभागाचे होते दुर्लक्ष. पिवळ्या सोन्याने गजबजली लासलगाव बाजारपेठ. बाजार समितीमध्ये दररोज 9 ते 10 हजार क्विंटल मकाची आवक होते. प्रति क्विंटल सरासरी 1500 ते 1600 रुपयांचा मिळतोय भाव. कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. वडवणीतील शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार. आंदोलन करण्याचा इशारा दिला. भाजीपाल्याचे दर तेजीमध्ये. गवार 100 रुपये तर शेवगा तब्बल 150 रुपये किलो. बजेट कोलमडले. नाशिक जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनांना घरघर. आतापर्यंत 828 योजना पूर्ण करण्यात आलेल्या असून 394 योजना अद्यापसुद्धा अपूर्ण आहे. निधी अभावी योजना रखडल्या गेल्या असून योजना पूर्ण होऊनही मिळेना पाणी. 6 महिन्यानंतर सुद्धा धरणामध्ये 99 TMC पाणीसाठा. जादा पाणी आवक झाल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होणार. सिंचन वीज निर्मितीची आता चिंता नाही. केळी उत्पादनामधून शेतकऱ्यांच्या हाती भोपळाच लागतोय. केळीचा दर आला 4 रुपयांवरती. उत्पादक सापडले संकटामध्ये. मुरुडमधील खारांबोली गावामध्ये सामुदायिक शेती करण्यात येते. 250 गावकऱ्यांनी गुलाबी थंडीमध्ये केली भातबांधणी. ओव्हरलोड ऊसाची वाहतूक होत असून नियम धाब्यावरती. प्रवास करणे धोक्याचे ठरते. साखर कारखान्यांनी बंधन घालण्याची मागणी केली जाते. कांदा निर्यातीमधील गतवर्षीच्या तुलनेमध्ये 36% घट झालेली असून 7 महिन्यामध्ये व्यवसाय 2268 वरून फक्त 1800 कोटी रुपयांवरती आला. मुदती संपल्यावरती लायसन्स 30 दिवसामध्ये वैध होते. ग्रेस कालावधीमध्ये अपघात विम्याच्या कक्षेमध्ये. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय. संसद अधिवेशन आजपासून सुरू झालेले असून SIR प्रदूषण शेतकरी प्रश्नावरती सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधक आक्रमक झाले.
राज्यामध्ये 11 लाख टन साखर उत्पादन, कोल्हापूर विभाग आघाडीवरती 3,33,000 टन साखरेचे उत्पादन झाले. लाडकी बहीण सारख्या योजना राष्ट्रनिर्मित प्रक्रियेमध्ये धोकादायक ठरत आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर DB सुब्बाराव यांचा इशारा. राज्यामध्ये नव्याने 66,000 हेक्टर क्षेत्रावरती अधिक ऊस लागवड होत असून मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊसाकडे वाढलेला आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.